आता आपण ना आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स बघूया. तर आता मला असं वाटलं म्हणजे तुमच्या आता टेस्टमध्ये आलं किंवा मला नाही मला बऱ्याचदा असं होतं की नाही मला सायन्स आणि कॉमर्स नको म्हणून मला आर्ट्सला जायचंय. असं पण होत असेल नाही का? अगदी तुम्हाला सांगू का कारणं काय असतात आर्ट्सचे? सायन्समध्ये ते लॅबॉरेटरी असतं आणि ते डायसेक्ट करावं लागतं, गणित असतं म्हणून सायन्स नको. कॉमर्समध्ये पण गणित असतं आणि मला बँकेत जॉब नको. मग कसं आहे आर्ट्समध्ये ना जास्ती काही अभ्यासच नसतो. अशा अनुषंगाने लोकं येतात. मग असं कोणी आलं आणि म्हणालं की नाही म्हणून मला आर्ट्स करायचंय. मग अगदी. अशा वेळेला तुम्ही त्यांना कोणते ऑप्शन्स देता? 5 ऑप्शन्स की तुम्हाला आर्ट्स म्हणजे तुम्हाला हे नकोय म्हणून किंवा कोणी म्हणेल नाही मला डान्स आवडतं, मला वेळ पाहिजे भरपूर. तर मग असे कोणते 5 ऑप्शन्स आहेत आर्ट्समध्ये? कसं होतं माहिती आहे का, एवढं सहज सोपं उत्तरच नसतं त्याचं. आता जेव्हा असं सांग तिथेच आमचं काउन्सिलिंग सुरू होतं, की तू सिलेक्शन प्रोसेसने जात नाही, तू एलिमिनेशन प्रोसेसने जातोय. असं नाही चालत. आर्ट्समध्ये इनफॅक्ट जास्ती अभ्यास आहे. म्हणजे हे तुम्ही विसरताय, की निबंधाला 10 पैकी 10 नाही मिळत, पण एक लाईनचं जेव्हा आपण इक्वेशन किंवा ते लिहितो, की त्याच्यात फुल मार्क मिळतात. सो व्हॉट इज टफर? इनफॅक्ट आम्ही आर्ट्ससाठी नेहमी सांगतो, यू हॅव टू बी व्हेरी हाय IQ लेव्हल्स, वोरेशियस रीडर आणि व्हेरी गुड रायटर. म्हणजे व्हर्बल एबिलिटी तुमची खूप स्ट्रॉंग पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की सायन्सच्या मुलांमध्ये तर नसतं. पण आर्ट्समध्ये पण बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला सांगू का, नुसतं आपण आर्ट्स फील्ड जरी घेतलं ना, तर 150 स्पेशलायझेशन्स एवढे आहेत. आहेत. आर्ट्समध्येच एवढे स्पेशलायझेशन्स आहेत. 4-5नी काहीच होत नाही. दॅट्स व्हॉट वी से की तुम्ही एवढी घाई का करताय? इन्फॉर्मेशन डेफिनेटली आहे. पण टू पुट इन व्हेरी सिम्पल वर्ड्स, कुठल्याही दुकानात गेलात, सगळं आहे म्हणून काय घेतो का? शेवटी मला काय सूट होईल? शेवटी तुम्हाला काय सूट होईल हे करिअरच्या बाबतीत पण विचार करावा लागतो. आणि तुम्ही जे सांगितलं की क्रिएटिव्ह फील्ड जसं डान्स अँड ऑल असेल, असे पण काही विद्यार्थी येतात की ना ते लोकांनी प्रॉपर फॉर्मल ट्रेनिंग भरतनाट्यम किंवा कथकमध्ये केलं असतं आणि व्हेरी गुड डान्सिंगमध्ये पण त्यांची ॲबिलिटी खूप चांगली असते. IQ लेवल्स हाय असतात. आईवडिलांची इच्छा असते की मेडिसिन आणि खरंच येतं पण असं. त्याच वेळेस कुठेतरी तुम्ही ह्याचा हे हॉबी म्हणून बघू शकता, बोलू शकतो. देर आर सम ॲडमेंट किड्स असतात. चुकीचं काही नाही आहे. पण मग आम्ही त्यांना सांगतो, बघ हे केल्यावर हे असं असणार की मेडिकलमधनं पण तू डान्सिंगसाठी जाऊ शकते, पण डान्सिंगमधनं तुला मेडिकल नाही मिळणार. म्हणजे आपण एका काउन्सिलरकडे येतोय, तर 15-20 वर्षानंतर रिग्रेट्स नको आहे आपल्याला, की हे मी करू शकत. कारण का हे पण हल्ली बरंचसं झालेलं आहे. यू विल नॉट बिलीव्ह असेही काही मुलं येतात आणि सांगतात, मी तर लहान होतो ना, मला माहीत नव्हतं, मग पेरेंट्सनी जरा तरी फोर्स करायला पाहिजे होता ना मला. म्हणजे केलं तरी प्रॉब्लेम येतोय आणि नाही केला तरी येतोय. सो व्हॉट हॅपन्स इज क्रिएटिव्ह फील्ड्स आहेत. मग ते डान्स असेल, ड्रामा असेल, अगदी ॲनिमेशन असेल, ग्राफिक असेल, पण शेवटी तो क्रिएटिव्ह फील्ड आहे. तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि जर तुमचं मग इथे लिटरली आम्ही 2 ते 3 सेशन्स घेतोच, की इथे कुठेतरी त्या मुलाला म्हणजे त्या लोकांना मी होमवर्कच देतो बेसिकली. ह्या गोष्टींचा तो विचार कर. थोडं तू अजून होमवर्क कर, तू अजून काही ऐक, वाच, परत प्रश्न घेऊन ये. ते जेव्हा होतं ना, तेव्हा कुठेतरी एक डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये येतायत. म्हणजे त्यांनी पण रिसर्च करायला हवा, स्वतःची आवड काय आहे बघायला हवी. आणि मग बऱ्याचदा माझी पॅशन ही आहे, माझी पॅशन फोटोग्राफी आहे, माझी पॅशन स्विमिंग आहे, माझी पॅशन क्रिकेट आहे. मग पॅशनचं काय करायचं? खरं सांगू का, पॅशन आता एक फॅशन झालेलं आहे. काही म्हणतात ना, अक्षरशः 1-1 आठवडा, 10-10 दिवसानंतर ह्यांचे पॅशन्स सगळे बदलत असतात. म्हणून जेव्हा पॅशन बोलतात ना, मला खरंच भीती वाटायला लागते, की बरं पॅशन आहे म्हणजे तू काय तुला काय माहिती आहे या फील्डची? आणि जेव्हा मी बेसिक प्रश्न विचारायला लागतो ना, तेव्हा सगळं कळतं, की काहीही नव्हतं. इट वॉज जस्ट अन इम्प्रेशन बेस्ड. आणि त्यात क्वचित मी खरं सांगते, व्हेरी रेअरली किंवा क्वचित मुलांमध्ये जे त्यांनी लहानपणापासून विचार केला असतो, ते लोक त्यांचं पॅशन पण तिथेच असतं, त्यांचं मेहनत करायची तयारी पण तेवढीच असते आणि ते लोक त्या म्हणजे म्हणतात ना, तो गोल त्यांचा फिक्स्ड असतो आणि दे रीच इट. बट आत्ताच्या काळात जे आम्ही बघतो काउन्सिलिंग सेंटरमधून पण खूपच कमी मुलं अशी आत्ता जरा तुम्हाला खोटं वाटेल, मी जरा असं सांगितलं ना, वाव असे येतात फॉरेन्सिक सायन्स करायचं आहे. चालेल, चांगलं आहे, 12वी सायन्स घे आणि तुझं वर्क एरिया काय होतं सिरियल्समध्ये बघितलं जातं. दे फाइंड इट व्हेरी चॅलेंजिंग. पण डेड बॉडीजवर काम करावं लागेल बोलल्यावर, अरे बापरे, असं नको. मेडिकल नको नको, 5.5 वर्ष MBBS आणि नंतर 2 वर्ष नको नको. म्हणजे काय झालंय माहिती आहे, टाईम फ्रेम बघतायत.
मग तुम्हाला डॉक्टरसारखा जो प्रोफेशन आहे, तुम्हाला 2 वर्षाचा कोर्स मिळू शकतो का? असं सोपं आणि इझी कसं बघू शकतात? द प्रोफेशनल नीड्स ऑफ सर्टन फील्ड्स इज डिफरंट. CA साठी वेगळं आहे, CFAसाठी वेगळं आहे. तसंच जर तुम्ही म्हटलं तरी इव्हन क्रिएटिव्ह फील्ड्स, मग ते भरतनाट्यम पण असेल किंवा संगीत पण असेल, एक तपश्चर्या असते. ते 3 महिन्यात किंवा 3 वर्षात नाही होत. क्वचित कोणाच्या बाबतीत झालंय. पण इफ यू सी द रूट, इट टेक्स अराउंड 8 to 10 years बाय द टाईम तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करून तुम्ही त्यात जम बसवाल. तर आम्ही तेच मुलांना सांगतो, की जरा शांतपणे, ते म्हणतात ना, इट इज नॉट अ 10 minute थिंग ऑर ॲट द क्लिक ऑफ द बटन, हे होणार नाही. पण हल्लीच्या जनरेशनला सगळं म्हणतात ना, ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन लागते. मग इथेच कुठेतरी सांगावं लागतं, व्हॉट एव्हर इज इन्स्टंट इज नॉट कॉन्स्टंट. जरा शांतपणे घ्या. कोर्सची तयारी नसते. बऱ्याचदा आम्ही हेही बघितलंय, आम्ही काय फॅशन इन्स्टिट्यूट्समध्ये पण जातो फॉर त्यांच्या एम्प्लॉयबिलिटी स्किल्ससाठी अँड ऑल. तेव्हा वी वर शॉक टू नो की इनिशियल सगळे ॲडमिशन घेतात, पण एक 6-7 महिन्यांनी मुलं तिकडे पण सोडून जात आहेत. का? एवढा वेळ उभं राहायचं, एवढा वेळ करायचं. फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त असं ड्रॉइंग करून असं तो रॅम्प वॉकवर नाही चालायचं आहे ना. म्हणजे तुम्हाला सिंथेटिक्स पाहिजे, तुम्हाला काय काय वेगवेगळ्या प्रकारचे एम्ब्रॉयडरीज काय आहेत किंवा काय कल्चरल ट्रेंड आहे हे तर माहिती पाहिजे ना. ती मेहनत करायची तयारीच नाही. कुठेतरी आपण जे जे बघतोय, मेहनत करायची तयारी कमी पडते आणि पटापट काय होईल ते आम्हाला सांगा. म्हणजे तिकडचे प्रोफेसर्स पण, म्हणजे जो सर्वात ग्लॅमरस बघितलं जातं, आणि आश्चर्य म्हणजे त्यांना वाटतं की फॅशन डिझायनिंगमध्ये काही अभ्यास नसतो. अभ्यास वेगळ्या प्रकारचा असतो. बरेचसे स्टुडंट्स आम्हाला हे सांगतात, स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंट, वेल फाईन, प्रो कबड्डी आली आहे, IPL आलं आहे, सगळं आलं आहे, विमेन्स क्रिकेट आलं आहे, इट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग. पण तिथे पण मेहनत आहे, तिथे अभ्यास नाही असं नाही आहे, अभ्यास वेगळ्या प्रकारचा आहे. जनरली जे आम्ही बघतोय ना मुलांना, क्विक आणि ज्याच्यात अभ्यास नसेल, टेन्शन नसेल, म्हणजे पालक पण असंच विचारतात की जास्त स्ट्रेस नाही आहे ना. मग कसं काय जमणार ना, हे गणित कसं जमणार? तुम्हाला टॉपवर पण जायचं आहे, तुम्हाला बेस्ट ऑफ पे पॅकेज पण पाहिजे, कॉम्प्रोमाइज कुठेच करायची तयारी नाही आहे, इझी पण पाहिजे, कसं होणार? हे इंटरनेटमुळे किंवा सोशल मीडियामुळे होतंय का? खूप झालेलं आहे. कारण का, ते जे त्यांचे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा स्टँडअप कॉमेडियन्स आहेत, ते लोक फक्त वन पार्ट बघतायत आणि त्याच्यावर सगळं चक्र सुरू व्हायला लागलेलं आहे. पण ते जर त्यांची मागची मेहनत बघितली किंवा त्या लोकांनी पण कुठून सुरुवात केलेली आणि त्यांना किती वर्ष लागली बघायला, किंवा अमुक मिलियन फॉलोअर्स काय जे काय असेल ते, त्याच्यासाठी पण त्यांनी मेहनत घेतलेली, हे विसरायचं नाही आहे. कुठलंही फील्ड असू देत. बट वी सी द जनरेशन की बरंच ग्लॅमरस फील्डकडे खूप त्यांना वाटतं की ते खूप सहज वाटतं त्यांना. इव्हेंट मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, त्यांना काय हल्लीचे कॉर्पोरेट लॉन्चेस म्हणा, किंवा ज्याच्यात खूप ग्लॅमर ड्रिव्हन असतं ना, किंवा कोरिओग्राफी किंवा डान्स, हे त्यांना वाटतं की हे खूप सोपं आहे. किंवा फॉर दॅट मॅटर फिल्म्स, ॲक्टिंग, हे इथे भरपूर स्टुडंट जायला बघतात. पण त्याच्यासाठी मेहनत केवढी आहे ते बघायला लक्षात. इनफॅक्ट स्पोर्ट्ससाठी पण, स्पोर्ट्स मग इट इज नॉट ओन्ली क्रिकेट, इट्स मच मोर दॅन दॅट. पण त्याच्यासाठी किती मेहनत, रोजचं जे रिहर्स म्हणा किंवा रोजची प्रॅक्टिस म्हणा, रोजचं डाएट म्हणा, ते पण बघायला पाहिजे ना. आम्ही तर नाही म्हणतो देर इज नथिंग रॉंग, बट आर यू रेडी फॉर इट? म्हणजे पुन्हा मला ते सूट करेल का, माझ्यात तो ॲप्टिट्यूड आहे का, माझ्यात ती कन्सिस्टन्सी आहे का, ते बघणं फार गरजेचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.